नमस्कार. सर्वप्रथम सचिन भाऊ कदम तुमचे आभार. मी नरवटे रुक्माजी केशव, राहणार तांबडसांगवी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. तर आजचा विषय आहे वैरागड साठवण तलावाची फेर चौकशी करण्याबाबत. तर मी मौजे विळेगाव येथे आमची जमीन गट क्रमांक 26मध्ये असून तर आज त्या साठवण तलावाची पाळू आमच्या जमिनीमध्ये आहे आणि पूर्ण पाणीसुद्धा त्या साठवण तलावाचं पाणी आमच्या जमिनीमध्ये आज थांबलेलं आहे. तर ह्याचे 2010मध्ये जे काही मोजणी झाली त्या 2010च्या मोजणीमध्ये जे कोणी इंजिनियर असतील, जे कोणी भूमी संपादनाचे अधिकारी असतील, त्यांनी बाजूच्या शेतकऱ्यांनी काय चंदा दिला माहीत नाही, पण त्यांनी आमची जमीन त्यांच्या नावावर टाकून मावेजा देऊन टाकलेला आहे त्यांना. तर ही गोष्ट 2017मध्ये ज्यावेळेस आवाड झाली, आपलं आमच्या वडिलाला सांगितलं तुमची साईन द्या, तुमची जमीन लागलेली आहे, त्यावेळेस पाळू टाकून घेतली यांनी. पण 2017मध्ये ज्यावेळेस आवाड झालं त्यावेळेस आमच्या वडिलाला समजलं की आपली जमीन लागलेली नाही. त्यावेळेस मी एक पत्र लिहिलं होतं आपल्या लातूरच्या कलेक्टर यांना की आमची जमीन लागलेली नाही, त्याच्यावर फेर चौकशी करून आमची जमीन लावण्यात यावी. तर आजपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही. आणखी दुसरे 8 शेतकरी आहेत, त्या 8 शेतकऱ्यांची जमीन न लावता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कधीच पाण्यात जाणार नाहीत अशा शेतकऱ्यांच्या जमिनी लावलेल्या आहेत. जर FTLचे पॉईंट हे नदीमध्ये आहेत, FTLचे पॉईंट लास्ट एंडिंग फुल टँक लेवल हे नदीमध्ये असताना तिथून 70 ते 80 फुटावर ती जमिनी आहे. त्या 80 फुटावरच्या जमिनी ह्यांनी संपादित केल्या. मग ह्यांनी काय दारू पिऊन संपादित केल्या की ह्यांचं डंपी लेवल खराब झालं होतं हे आणखीन कळायला मार्ग नाही. याची फेर चौकशी झाली पाहिजे. त्या जमिनी लावल्या नाही. जर त्या डोंगरावरच्या जमिनीत पाणी गेलं तर तिथल्या 2-2 एकर जमीन कशा संपादित केल्यात? त्या जमिनीमध्ये पाणी गेलं तर आमच्या इथे एक महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिराच्या कळसाला पाणी लागणार आहे. जर त्या महादेवाच्या मंदिराला कळसाला जर पाणी लागलं तर आमचे 5 गावं पाण्यात डुबून मरतील. मग ह्याचं डंपी लेवल कशा पद्धतीनं लावलंय याची फेर चौकशी झाली पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की एक विळेगाव, होटाळा, ढाळेगाव, खंडाळी हा जिल्हा मार्ग त्या साठवण तलावातून गेलेला आहे. तर त्या साठवण तलावात FTL पॉईंटच्या खालून आतमधून टाकून पाणी 15 ते 20 एकरचा पाणी साठा कमी केलेला आहे. पूर्ण जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागतो पाणी साठा हा 15 ते 20 एकर मधला पाणी साठा 20 फूट उंच रस्ता उचलून हा पाणी साठा कमी केलेला आहे. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की याची तात्काळ चौकशी करण्यात यावी. आणि मी आजपर्यंत जे पत्रव्यवहार केला आहे ते मी तुम्हाला दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.